विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या नेतृत्वाखाली 15 मे ते 17 मे दरम्यान अहिल्या संकल्प दौरा आयोजित करण्यात आला असून दौऱ्यादरम्यान छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड व अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। लाडक्या बहिणींचा सन्मान, महिलांच्या समस्या ऐकून घेणे, त्यांच्या सशक्तीकरणासाठी उपाययोजना मांडणे हा याचा उद्देश असल्याचं डॉक्टर नीलम गोरे यांनी सांगितलंय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने नुकतंच मोठं बैठक चौंडी या ठिकाणी झाली आणि या कॅबिनेट बैठकीमध्ये अनेक चांगले निर्णय घेतले गेले। त्याच्यामध्ये आदिशक्ती जागृती मोहीमसुद्धा घेतलेली आहे। अर्थात मी स्वतः निवेदन दिलेलं होतं, ज्यांना प्रत मिळाली नसेल ती प्रत मी आपल्याला सगळ्यांना आज देते। आणि आम्ही असं सुचवलं होतं की विमेन हेडेड हाऊसहोल्ड म्हणजे एकल महिलांची मोठी संख्या महाराष्ट्रामध्ये आहे। स्थलांतरामुळे त्यांना स्वतःचं घर सांभाळावं लागतं। परित्यक्ता महिलांचा प्रश्न आजही सुटलेला नाही आहे। कोविडमध्ये आणि इतर काही कारणांनी झालेल्या विधवा महिला, मग त्या पोलीस असतील, कुटुंबीय किंवा युद्धजन्य परिस्थितीत सैनिकांच्या पत्नी असतील, इतर काही अपघातांमध्ये दगावलेले लोक आहेत, तर या विधवा महिलांच्यासाठी एकल महिलांचं सर्वेक्षण एक महाराष्ट्रभर झालं पाहिजे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती जणी एकल महिला आहेत आणि त्यातल्या ज्यांना लाडक्या बहिणीमध्ये लाभ मिळाला असेल तर ते उत्तमच आहे। पण आपल्याला सर्वेक्षणात असं दिसलं की त्यांना अजून काही मदत लागते, कारण बऱ्याच महिला आर्थिक परिस्थिती मध्यमवर्ग असली तरीसुद्धा तिला घराबाहेर काढून टाकणं आणि तिच्या मुलांचा संपत्तीतला वाटा हिसकावून घेणं या फार अनेक ठिकाणी आपल्याला गोष्टी घडताना दिसतात। त्याचबरोबर घर भाड्याने असेल तर ती भाडेपावती तिच्या नावावर करून देताना सुद्धा बऱ्याच वेळेला खळखळ केली जाते। असे बरेच त्यांचे प्रश्न आहेत। त्याच्यामुळे एक त्याचं सर्वेक्षण करावं असं आम्ही सुचवलं होतं सरकारला, पण सरकारने काही ते अजून जाहीर केलेलं नाही आहे। त्याचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने मी काही भागामध्ये महाराष्ट्राच्या दौरे करणार आहे। त्यातला एक पहिला टप्पा जो आहे त्याच्यामध्ये 15 ते 17 मेच्या दरम्यान जे माझा हेतू आहे दौऱ्याचा, त्याच्यामध्ये 15ला अहिल्यानगर चौंडी या गावी मी स्वतः भेट देऊन अहिल्यादेवी होळकरांना अभिवादन करणारे, महिला आघाडीशी संवाद साधणारे। त्याच्यानंतर 16 मेला संभाजीनगर आणि जालना या ठिकाणी जाणार आहे आणि 17 मेला नांदेड आणि परभणी इथे माझा दौरा आहे। तसंच बाकीच्या भागामध्ये सुद्धा असेच दौरे करणार आहे। पाणी टंचाई ज्या ज्या भागात जाणवते खास करून त्यासाठी महिलांना कशा पद्धतीने आपण दिलासा देऊ शकू, जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत एक बैठक घेणार आहे आढाव्याची, ज्याच्यात 5 विषय असणार आहेत। एक म्हणजे महिलांवरती झालेले अत्याचार त्या जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यावर काय उपाययोजना झाली हे पोलिसांना विचारणं। दुसरं पाणी टंचाई, रोजगार हमी योजनेतून पाणंद रस्ते करणं जेणेकरून लोकांना स्थानिक पातळीवरती सोय होऊ शकेल। त्यानंतर ऊसतोड मजूर महिलांच्यासाठी म्हणून आरोग्य विभागाने काही उपक्रम घेतलेले आहेत, ते जिल्हा पातळीवर कितपत सुरुवात आहेत। शेतकऱ्यांच्या समस्या आणि ग्रामीण आणि शहरी भागातल्या लाडक्या बहिणींनी आम्हाला विधानसभेच्या वेळेला जे प्रेम दिलं तर त्यांना समन्वय करण्यासाठी आम्ही शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी तिथे पाठवलेल्या होत्या, ज्याच्यामध्ये काही जणींचा जो समावेश होता 40 महिलांचा, त्याही महिलांना आम्ही बरोबर घेऊन काही महिलांचे थेट इंटरव्ह्यू घेऊन त्यांना आज काय अडचणी येत आहेत आणि त्याच्यामध्ये आपण त्यांना कशी मदत करू शकतो याबद्दल सुद्धा संवाद साधणारे। शिवसेना महिला आघाडीच्या ज्या पदाधिकारी आहेत त्यांच्याकडूनही मनोगत समजून घ्यायचं आहे, कारण इच्छुक कोण कोण आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने ह्याचासुद्धा आम्हाला अंदाज लागू शकेल आणि प्रत्येक ठिकाणी पत्रकार परिषद देखील घेणार आहे। हा जो दौरा आहे तो सुद्धा माननीय नामदार एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार हा दौरा आयोजित करण्यात येणार आहे आणि जिथे जिथे जाईन तिथे पाणंद रस्ते करून घेण्यासाठी रोजगार हमी योजना मंत्री भरत शेठ गोगावले यांच्याशी पण तुम्ही समन्वय ठेवून त्या परत रस्ते करून घेऊन त्या उद्घाटनालाही तुम्ही जा अशा पद्धतीने शिंदेसाहेबांनी मला सूचना दिलेली आहे। तर ह्या दौऱ्याखेरीज इतरही भागामध्ये माझे दौरे सुरू राहणार आहेत। तर या 2च्या खेरीज काल तुम्ही काही जणांनी दखल घेतलेली आहे, 2 बैठका मी घेतल्या। त्याच्यात चंदननगर झोपडपट्टीवासीय जे आग लागली 23 एप्रिलला, त्यात जवळजवळ 800 कुटुंब राहतात, त्यापैकी 100 बेघर झालेली आहेत। तुम्ही पण त्याला खूप चांगल्या प्रकारे त्याच्यावरती प्रसिद्धी दिली। त्यांना सरकारच्या वतीने आणि NGOच्या वतीने खाण्यापिण्याची व्यवस्था आणखीन थोडीफार तात्पुरती मदत करण्यात आलेली आहे। परंतु मी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी तसंच महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले आणि SRA प्रकल्पाचे मुख्य अधिकारी निलेश गटणे यांच्याशी बोलले। जवळजवळ परवा मी ऑनलाईन मीटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री मदत निधीतून त्यांचा प्रस्ताव पुढच्या 2-3 दिवसात मान्य होऊन त्यांना प्रत्येकाला
त्यांची घराच्यासाठी आत्ता तात्पुरती नुकसान भरपाई मिळेल अशा पद्धतीने तो प्रस्ताव पुढे सरकलेला आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की या 800 पैकी साधारण 550 लोक एका SRA योजनेमध्ये पात्र झालेले आहेत. तर ह्या पात्र झालेल्या लोकांचं पुढे काय आणि या 100 लोक त्यातले पण पात्र आहेत. तर त्यासाठी सुद्धा SRAमधून सुद्धा एक आढाव्याची बैठक आजच 4 वाजता जिल्हाधिकारी उद्या जिल्हाधिकारी 4 वाजता घेणार आहेत त्यांच्या प्रतिनिधींच्या सोबत. आणि त्यातल्या पात्र ठरलेल्या लोकांपैकी ज्यांना भाडं घेऊन स्वतः राहायची तयारी आहे त्यांच्यासाठी काही निवास, नगर रोडला त्याच्या जवळच काही वस्त्यांमध्ये काही इमारतींच्या मध्ये त्यांना निवासस्थान देणं तात्पुरत्या स्वरूपामध्ये, आणि अन्य काही ठिकाणी त्यांची जिथे स्थलांतराची तयारी असेल त्यांना तात्पुरती घरं मिळवून देणं आणि ती SRAमध्ये 550 कुटुंबांचं व्यवस्था, आणि जे अपात्र ठरलेले आहेत त्यांना पात्र ठरवण्यासाठी त्यांचा काय पद्धतीने मार्ग काढता येईल याच्यासाठी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांचं मी विशेष आभार मानते की त्यांनी उद्याच्या बैठकीमध्ये पाठपुरावा करून SRA जे इथले आहेत मुख्य अधिकारी CEO गटणे यांच्याबरोबर आणि राजेंद्र भोसले महानगरपालिका आयुक्तांनी तयारी दाखवली आहे राहण्यासाठी उपलब्ध करून घेऊ. म्हणजे एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि अवघड प्रश्नामध्ये थोडी प्रगती झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे.